झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळग्रस्त मराठवाड्याची सध्या अशी अवस्था झाली आहे। अनेकांच्या शेती जळून खाक झाल्यात। मात्र अशाही परिस्थितीत शेतकरी काही ठिकाणी जमीन गहाण ठेवून बागा वाचवण्याचा प्रयत्न करतायत। औरंगाबादच्या अंजनडोह गावातले गणेश शेजूळ यांनीही आपली 10 एकर जमीन गहाण ठेवून 5 लाखांचं कर्ज घेतलंय। त्यातून 5 एकरांवर लावलेल्या मोसंबीच्या बागेला रोज 700 रुपये टँकर प्रमाणे 2 टँकर पाणी देऊन जपतायत। आधीच त्यांची 5 एकरावरची डाळिंबाची बाग झळाली आहे, तर लाखो रुपये खर्च करून त्यांनी मोसंबीच्या बागेला मल्चिंग सुद्धा केलंय। 6 ते 10 हजार लिटर पर्यंत पाणी लागते, तर मी जास्तीत जास्त जेवढं पाणी भेटल तेवढं पाणी आणून ड्रिपद्वारे देतो। तेही पाणी विकत आणावं लागते। एक टँकर साधारणतः मला 600-700 रुपयाला पडतो इथे आणेपर्यंत, म्हणजे डिझेल वगैरे आणि पाणी विकत घ्यावं लागते। तर असं हे नोव्हेंबर पासून मी सतत चालू ठेवून ही बाग जगवली आहे। गणेश शेजूळ या शेतकऱ्यानं जमीन गहाण ठेवून बाग जगवण्याचा प्रयत्न केलाय। मात्र अनेक शेतकऱ्यांनी आधीच पीक कर्ज घेतले असल्यानं त्यांना पुन्हा कर्ज घेणंही शक्य नाहीये। त्यामुळे सरकारनं कर्ज माफ करावं, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचं शेतकरी हताशपणे म्हणतायत। बगीचे ते झाडं उपटून बाजूला ठेवायला सुद्धा शेतकऱ्यापाशी काही राहिलेलं नाही। बागा पूर्ण वाळून खाक झाल्या। ती जमीन तयार करण्यासाठी शेतकऱ्यापाशी काही नाही। तर शेतकऱ्याला एक चहा पाण्याचा सुद्धा व्यवसाय कुंकड राहिला नाही। शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही। शासनाने शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं तर शेतकरी जगन, नाही तर शेतकरी जगू शकत नाही। मराठवाड्यात 1.5 लाख हेक्टरवरची मोसंबी या दुष्काळात जळून खाक झाली आहे। अंदाजे 2,500 कोटी रुपयांचं हे नुकसान असल्याचं अभ्यासक सांगतायत। 1 एकर मोसंबीतून 2 लाखांचं उत्पन्न अंदाजे मिळतं। मात्र जळालेल्या शेतीला मदत केवळ एकरी 12,000ची देण्यात आली आहे। ही शेतकऱ्यांची थट्टा नव्हे तर काय असा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळेच आता शेतं जगवण्यासाठी शेतकऱ्यांवर जमिनी गहाण ठेवण्याची वेळ आली आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।